आणि सगळ्या समाजानं आम्ही आवाहन केलेलं आहे की महेश भागवत हे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार आहेत आणि बारामती सारख्या ठिकाणी या ठिकाणी लढत होत आहे। ही लढत जी आहे इतिहासातली सगळ्यात मोठी लढत जी आहे ती या ठिकाणी होत आहे। त्यामुळं आम्ही ही लढत कुठल्याही परिस्थितीत जिंकल्याशिवाय राहणार नाही। बोला, राज्यात किती जागा लढवणार आहेत? आम्ही 22 जागा आम्ही फायनल केलेल्या आहेत, त्यातल्या 9 जागा आम्ही डिक्लेअर केलेल्या आहेत। बाकीच्या जागा उद्या परवापर्यंत आमचे बाकीचे सगळे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये ही लढत जी आहे लोकसभेची लढत जी आहे ते आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे। काल मी सांगलीची लढत जी आहे सांगलीमध्ये सुद्धा माझी स्वतःची उमेदवारी तिथल्याच कार्यकर्त्यांनी जाहीर केलेली आहे। तिथं सुद्धा आमचा विजय जो आहे त्या ठिकाणी निश्चित आहे, कारण त्या ठिकाणी दोन्ही उमेदवार कच्चे लागलेले आहेत। शिवसेनेकडे उमेदवारच नाही, त्यामुळे त्यांनी पैलवान आणून त्या ठिकाणी उभा केलेला आहे। कुणी राष्ट्रीय कार्यकर्ता त्यांच्याकडे नाही आहे। भाजप त्या ठिकाणी पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहे। त्यामुळं काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। तिथेही प्रस्थापिता विरुद्ध विस्थापितांची लढाई जी त्या ठिकाणी आम्ही लढत आहोत आणि त्या ठिकाणी सुद्धा सांगलीमध्ये सुद्धा आमचा उमेदवार जो आहे माझी विजय जो आहे तो निश्चित आहे। वंचितने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि वंचितचा पाठिंबा जाहीर करूनच आम्ही या ठिकाणी निवडणूक आम्ही लढत आहोत। त्यामुळं आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर असले त्यांनाही आम्ही अकोल्यामध्ये आम्ही पाठिंबा दिलेला आहे। शाहू महाराजांना आम्ही पाठिंबा दिला आहे, कारण शाहू महाराजांचे वंशज छत्रपती शाहू महाराज त्यांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे 1902 साली। त्यामुळे आमच्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा आम्ही छत्रपती शाहू महाराजांना आम्ही सोपवलेलं आहे आणि आम्ही काल कोल्हापुरात जाऊन पूर्णपणे पाठिंबा जे आहे ते शाहू महाराजांना आम्ही काल दिलेला आहे। त्यामुळे त्या ठिकाणी शाहू महाराज जे आहे इथून पुढं आमचा ओबीसी 12 बडोदार असतील मावळ्यांचा जो आरक्षण जो आहे त्या आरक्षणाची संरक्षण करण्याची जबाबदारी ते निश्चित पार पाडतील अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे। पत्रकार महोदय प्लीज 4 वाजेपासून प्लीज नंतर सभा झाल्यानंतर जरांगेंनी आता ह्या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। त्यांनी स्वतः जाहीर केलं की कुठलाही उमेदवार जाहीर करणार नाहीत, पण ओबीसीचे उमेदवार जे आहेत भटक्या मुक्तांचे उमेदवार आहेत पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत। ही निवडणूक आहे, ही निवडणूक तर फक्त झाकी आहे, विधानसभेची निवडणूक अभी बाकी है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।